नमस्कार. नमस्कार माझ्या सिंह राशीच्या मंडळींनो. आजच्या या विशेष मार्गदर्शनात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, नेतृत्व आणि योग्य निर्णय क्षमता यांची आठवण करून देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी योजना आज नव्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता दिसू शकते. मात्र उत्साहासोबत संयम ठेवणेही तितकेच महत्त्वाचे राहील. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर आज नियोजनावर भर द्या. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा. शांत मनाने परिस्थितीचा विचार केल्यास पुढील काळात त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली जाऊ शकते. तुमच्या कल्पना इतरांना प्रेरणा देऊ शकतात. सहकाऱ्यांशी नम्रतेने संवाद साधल्यास वातावरण अधिक सकारात्मक राहील. वरिष्ठांकडून मिळालेली सूचना मनापासून स्वीकारल्यास भविष्यात त्याचा लाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. एखादा जुना संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतो. मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करणे हितावह ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी तुमची सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरेल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. लहानशा गैरसमजांना मोठे रूप न देता प्रेमाने संवाद साधणे योग्य राहील. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास यांना विशेष महत्त्व द्या. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्याने नात्यातील जवळीक वाढू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासाचे योग्य नियोजन करण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवले तर हळूहळू चांगले परिणाम दिसू शकतात. आरोग्याच्या बाबतीत शरीराला पुरेशी विश्रांती देणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. मानसिक शांततेसाठी ध्यान, प्रार्थना किंवा काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे उपयोगी पडू शकते. आजचा शुभ रंग आहे सोनेरी किंवा केशरी. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 9. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ, महादेव, दत्तगुरू, गणपती बाप्पा किंवा तुमच्या आराध्य देवतेवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये त्यांच्या नावाचा जप अवश्य लिहा. तुमची श्रद्धा आणि सकारात्मकता अनेकांना प्रेरणा देऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओंच्या सूचना मिळण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. आता जाणून घेऊया दिवसाच्या दुसऱ्या भागातील महत्त्वाचे संकेत. आज तुमच्या व्यक्तिमत्वातील आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा गुण ठरू शकतो. मात्र आत्मविश्वास आणि अहंकार यामधील सूक्ष्म फरक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नम्रतेसोबत पुढे गेल्यास अनेक बंद दरवाजेही उघडू शकतात. आर्थिक बाबतीत आज खर्च आणि बचत यामध्ये योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करा. काही अनपेक्षित खर्च समोर घेऊ शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे पूर्वी केलेल्या मेहनतीमुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसू शकतात. कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी आवश्यक कागदपत्रे आणि अटी काळजीपूर्वक तपासा. करिअरच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी सकारात्मक संवाद फायदेशीर ठरू शकतो.
तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते किंवा नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी ग्राहकांचा विश्वास जपण्यावर भर द्यावा. दर्जेदार सेवा आणि प्रामाणिक व्यवहार भविष्यात अधिक लाभदायक ठरू शकतात. ग्रहस्थितींच्या पारंपरिक संकेतांनुसार आज धैर्य, संयम आणि सातत्य या 3 गोष्टींवर भर देणे हितावह मानले जाते. भावनांच्या भरात निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करून पुढे जाणे अधिक योग्य ठरेल. दिवसात एखादी छोटी अडचण आली तरी ती मोठ्या यशाची तयारी असू शकते. जर तुम्ही नवीन प्रकल्प, नवीन नोकरी किंवा व्यवसाय विस्ताराचा विचार करत असाल तर आज माहिती गोळा करणे, नियोजन करणे आणि योग्य सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. योग्य वेळ आल्यावर घेतलेले पाऊल अधिक मजबूत ठरेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी कुटुंबियांसोबत मनमोकळा संवाद साधा. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा अनुभव तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होईल. आज स्वतःवर विश्वास ठेवा, पण इतरांच्या मतांचाही आदर करा. तुमची सकारात्मक वृत्ती आणि शांत स्वभाव अनेक ठिकाणी प्रसंग सोपे करू शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की हे मार्गदर्शन उपयुक्त आहे तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला अधिक प्रेरणा देतो. सिंह राशीच्या प्रिय मित्रांनो, आता जाणून घेऊया आजच्या दिवसातील शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन. प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनाबाबत आजचा दिवस संवादाला महत्त्व देणारा ठरू शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण करण्याची संधी मिळू शकते. कोणतेही नाते घाईने स्वीकारण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरू शकते. पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि झोपेची काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरू शकते. पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि झोपेची काळजी घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी काही वेळ ध्यान, प्रार्थना किंवा शांत वातावरणात घालवण्याचा प्रयत्न करा. लहान मोठ्या आरोग्यविषयक तक्रारी सतत जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. आजचा प्रेरणादायी संदेश. खरा राजा तोच असतो जो इतरांवर राज्य करण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळवतो. आज तुमच्यासोबत काही आव्हाने आली तरी त्यांना संधी म्हणून स्वीकारा. तुमची चिकाटी, धैर्य आणि सकारात्मक विचार तुम्हाला पुढे नेऊ शकतात. आजसाठी पारंपरिक आध्यात्मिक उपाय आता आपण पाहणार आहोत. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या आराध्य देवतेचे श्रद्धेने स्मरण करा. शक्य असल्यास सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि मनोभावे प्रार्थना करा. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दयाळूपणा आणि सेवाभाव मनाला समाधान देऊ शकतो. आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि केशरी. आजचे शुभ अंक आहे 1 आणि 9. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे पारंपरिक ज्योतिषावर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि निर्णय वेगळे असतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक आणि आवश्यक असल्यास योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू, महादेव, गणपती बाप्पा किंवा तुमच्या आराध्य देवतेवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये त्यांच्या नावाचा जप अवश्य लिहा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि शक्य असल्यास यूट्यूबवरील हाईप बटन वापरून आमच्या चॅनलला पाठिंबा द्या. श्री स्वामी समर्थ. तुमचा दिवस आनंद, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जाओ. धन्यवाद.